10वी आणि 12वीच्याच परीक्षेत नव्हे तर युनिव्हर्सिटीच्याही परीक्षेमध्ये आणि तुमच्या पुढच्या आयुष्यातल्या करिअरमध्ये देखील तुमचा माइंडसेट म्हणजे तुमच्या मनाची घडण ही कशी आहे हे खूप महत्त्वाचं असतं. इतक्यातल्या इतक्यात माझ्याकडे 10वी-12वीची काही अशी मुलं आली काउन्सिलिंगसाठी की त्यांनी हे ठरवूनच टाकलं की आम्हाला अभ्यास नाही करायचा आहे किंवा आम्हाला 12वीला फक्त 60% मिळाले तरी चालतील किंवा आमच्याच्याने अभ्यासच होत नाही, हे होऊच शकत नाही, हे विषय आम्हाला जडच जाणार आहे, हे मी करूच शकणार नाही. हा जो माइंडसेट असतो ना मुलांना, तो असतो फिक्स्ड माइंडसेट. पण जर तुम्हाला टॉपर्स किंवा आयुष्यामध्ये करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर एक ग्रोथ माइंडसेट असावा लागतो. हा ग्रोथ माइंडसेट असणारी मुलं अशा पद्धतीची विधानं नकारात्मक पद्धतीने कधीच करत नाही, जे की मी चांगला नाही, मी हे करू शकत नाही असं विधान न करता ते काय करतात, तर ते सतत यशस्वी आणि टॉपर्स बनण्याकरता स्वतःतलं आणखी चांगलं वर्जन, स्वतःचं आणखी चांगलं बेस्ट रूप कसं आपल्याला निर्माण करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात. टॉपर्स आणि ग्रोथ माइंडसेट असणारी मुलं कसा विचार करतात, की चुका झाल्या तर ते घाबरत नाहीत, त्यातून नव्या गोष्टी शिकतात. जर ते एखाद्या परीक्षेमध्ये नापास झाले तर ते आपल्या चुका आणि कमतरता शोधून काढतात आणि त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. चॅलेंजेसना, आव्हानांना ते घाबरत नाहीत, तर त्यांच्याकडे ते संधी म्हणून पाहतात. एखादा टॉपिक कठीण वाटला तर न घाबरता त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्याची संधी मला मिळाली आहे असं त्यांना वाटतं. ते सातत्याने स्मार्ट वर्क आणि मेहनत म्हणजे सतत प्रयत्न करत असतात आणि स्वतःतलं जे टॅलेंट आहे ते वापरत असतात. तेव्हा त्यांच्या यशस्वी होण्याची ही गुरुकिल्ली असते. हा जर ग्रोथ माइंडसेट मुलांनो तुम्हाला तुमच्यामध्ये निर्माण करायचा असेल तर तुम्ही आव्हानांना संधी मानून फीडबॅकला आपल्यात काय सुधारणा करता येईल, काय इम्प्रूव्हमेंट करता येईल अशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे. आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर आपण जे काही शिकतो आहोत ते त्या शिक्षणाचं आपल्याला परीक्षेमध्ये कसं रूपांतर करता येईल, परीक्षेमध्ये परफॉर्म कसं करता येईल हे महत्त्वाचं आहे. आता जर तुम्हाला ग्रोथ माइंडसेट स्वतःचा तयार करायचा असेल तर मुलांनो काय करायला हवं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ टॉक बदला. आपण सतत स्वतःशी बोलत असतो तर तो जो संवाद आहे स्वतःचा तो नकारात्मक होऊ देऊ नका, की मी हे करू शकत नाही, मी हे त्याच्याऐवजी मी हे शिकू शकतो, माझ्याच्याने होणारच नाही, त्याच्याऐवजी मी हा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचाराने रिफ्रेम कराल, स्वतःचा निगेटिव्ह सेल्फ टॉक हा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक कराल, तर हळूहळू तुमच्या मेंदूला देखील असं वाटायला लागेल की आपण हे करू शकतो. कारण तुम्ही सकारात्मक बोललात तर मेंदूला सकारात्मक ऐकण्याची सुद्धा सवय लागते. छोटी छोटी यशं जी तुम्ही मिळवणार असाल त्याचं सेलिब्रेशन करा. म्हणजे जसं की आज मी ठरवल्याप्रमाणे 2 टॉपिक पूर्ण केले तर आत्ता 5 ते 10 मिनिटं खुश राहणं मी डिझर्व करतो, मी आनंदाने राहू शकतो. म्हणजे काय होतं की तुम्ही जी मेहनत घेतली आहे ना, ती मेहनत तुम्ही सत्कारणी लावली आहे हे तुमच्या मनाला पण कळतं आणि तुम्हाला परत एकदा पुन्हा नव्याने अभ्यास करण्याची उमेद वाटते. तुम्ही एक आणखी करू शकता की एक छोट्याशा डायरीमध्ये मी काय चुका करतो आहे आणि पुढच्या वेळेला या चुका मी टाळणार कशा आहे, काय नवीन शिकणार आहे याची पण नोंद करू शकता. आणि ना शिकण्यावर जरा जास्त फोकस करा. मार्क किती मिळतील या दिशेने जर सारखं जात राहिलात तर नवीन शिकणं किंवा लर्निंगची प्रक्रिया ही जरा मागे पडत जाते. तसंच तुमचे जे कोचेस आहेत, तुमचे जे शिक्षक आहेत, तुमच्या क्लासमध्ये जे टॉपर्स मुलं आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला चांगल्या कुठल्या गोष्टी घेता येतील स्पॉन्जसारख्या, त्यांची स्ट्रॅटेजी काय असते याकडे बारीक लक्ष ठेवा आणि ते आपल्याला कसं साध्य करता येईल याकरता म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. टॉपर्स बनायचं असेल तर तुमचा माइंडसेट हा सातत्याने पुढे जाणारा पाहिजे. मागे काय घडलं, भूतकाळात काय घडलं याचा विचार करून त्यावरच फक्त मन आपलं निराश झालेलं आहे असं करून चालणार नाही. येणारी परीक्षा आता फक्त आणि फक्त 1 ते 1.5 महिन्यावर आलेली आहे. तेव्हा अशा वेळेला जर तुम्ही फिक्स्ड माइंडसेट म्हणजे चुकीला अपयश मानणं, आव्हानाला भीती मानणं, फीडबॅकला भीती मानणं, यश म्हणजे फक्त आपल्याला टॅलेंटच असायला हवं असं काही नसतं. तुम्ही तुमचा माइंडसेट जर का ग्रोथ माइंडसेट ठेवलात की मला पुढे जायचंच आहे, माझ्या चुका मी दुरुस्त करणारच आहे
आणि मी माझ्यातलं टॅलेंट सगळं वापरणारच आहे. तर या पद्धतीने मुलांनो तुम्ही पुढे गेलात तर 10वी 12वीच नव्हे तर आयुष्यभर तुम्ही यश मिळवू शकाल. धन्यवाद.